आणि आता बातमी महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या अनगरच्या बिनविरोध निवडणुकीची। अजित पवारांची साथ सोडून राजन पाटील भाजपमध्ये आले। पुन्हा एकदा निवडणूक बिनविरोध झाली आणि जल्लोष करताना राजन पाटील यांच्या मुलानं नाद करायचा नाही असं म्हणत अजित पवारांना थेट चॅलेंज दिलं। पाहूया। थेट अजित पवारांना चॅलेंज करणारा हा व्हिडिओ फक्त सोलापूरच्या अनगरमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालाय। सर्वांचा नाद करायचा, अनगरकरांचा नाही असं आव्हानच नगरची नगरपंचायत बिनविरोध जिंकल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी दिलं। अनगर नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागा बिनविरोध भाजपने जिंकल्या आणि नगराध्यक्षपदी राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील विजयी झाल्या आणि विजयाचा जल्लोष करताना विजयी मिरवणुकीत बाळराजे पाटलांनी नाद करायचा नाही असं म्हणत गळ्यातला दुपट्टा फिरवून अजित पवारांना चॅलेंज केलं। अपनी गली में कुत्ता भी शेर होता है। त्या अनगरमध्ये बसून दंड थोपडणं बिडकुळ्या काढणं हे फार सोपं आहे। अरे जरा लाज वाटली पाहिजे। 40 वर्ष ज्या पवार कुटुंबाच्या कृपा क्षेत्राच्या जीवावर आज तुमचं हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे। 15 दिवसात भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बिंडकुळ्या दाखवताय आणि कुणाला चॅलेंज करताय आणि कुणाला जीवावर करताय। हा मर्डर केस मधला आरोपी आहे। AK-47 घेतलेले 10-12 पोलीस जवान उज्ज्वला थेटे यांचा अर्ज सुरक्षितपणे भरला जावा याच्याकरता पुरवावी लागली। याच्यावरून राजन पाटील यांचा किती जंगल राज या मोहोळ तालुक्यावर मागच्या 50 वर्षापासून होतं। राजन पाटील असो की त्यांचे पुत्र बाळराजे पाटील हे दोघेही निवडणुकीच्या आधीपर्यंत राष्ट्रवादी म्हणजे आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांच्या सोबत होते। पण ज्या पद्धतीने विजयाच्या मिरवणुकीत अजित पवार यांनाच चॅलेंज केलं त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संताप अनावर झाला। त्यानंतर अजित पवारांना खुलं आव्हान देणाऱ्या बाळराजे पाटलांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली तर राजन पाटलांनी सुद्धा अजित पवारांची माफी मागितली। त्यांचे काही मोजके कार्यकर्ते आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका करतात। आम्ही खूप सहन केलं। शेवटी सहनशीलतेला सुद्धा कुठे तर अंत असतो म्हणून कदाचित ते त्या भावनेच्या भारातून ते निघून गेला असेल माझ्या तोंडातून। अजितदादा हे फार मोठे नेते आहेत। ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले। मी जे माझ्या तोंडातून जे गेलं असेल त्याबद्दल निश्चित मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यंतची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो। मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो। माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा। की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं। अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीने मी त्यांना विनंती करेन। पण अनगरची नगरपंचायत फक्त अजित पवारांना चॅलेंज देण्यापुरतीच चर्चेत नाही तर नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यावरून सुद्धा चर्चेत आहे। कारण माझा अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला असा थेट आरोप उज्ज्वला थिटे यांनी केलाय। अनगर नगरपंचायतीच्या 16 नगरसेवक पदासाठी राजन पाटील समर्थकांचे 16 अर्ज आले तर नगराध्यक्ष पदासाठी 3 अर्ज आले। राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा। सरस्वती शिंदेनी उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला। त्यानंतर अर्जाची छाननी केल्यावर सूचकाची सहीच नाही असा आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद केला आणि यानंतर थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेणाऱ्या सरस्वती शिंदे यांनी स्वतःचा देखील अर्ज मागे घेतला। त्यानंतर एकच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध निवडून आल्या। तर उज्ज्वला थिटे यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। तर उमेदवारी अर्जाचा फोटो समोर आलाय, त्यामध्ये जयवंत थिटे यांचं नाव तर आहे, मात्र त्यापुढे त्यांची सही नाही। सूचकाच्या सहीसाठी मुलाला नेलं होतं आणि सगळे डॉक्युमेंट्स आम्ही व्यवस्थित चेकिंग करूनच मी भरलेले होते। आता यांनी कागदपत्र देताना गहाळ केला। अर्ज तर 3च होते, सरस्वतीचा, प्राजक्ताचा आणि उज्ज्वलाचा। 3 अर्जाला 5-5:30 वाजलेच कसे। 5 वाजता आम्हाला कळलं गेलं अर्ज तुमच्या बाजूने 2 अर्ज वैध झाले तुमचं आहे म्हणून, आणि 5:30ला सांगण्यात आलं अवैध झाला। आता पोलीस स्टेशनमध्ये याबाबत आपण कुठल्याही प्रकारे जाऊ शकत नाही, न्यायालयात जायचं आहे। मग आरओ ऑफिसरचे 3 टेबल होते। आरओ ऑफिसर काय करत होते, कागदपत्रांचं फोटो काढूया ज्यांचे आपण सही केले, तर स्वतः निर्णायक अधिकारी मुलाला म्हणतात की सही करा, फोटो काढण्याची परमिशन नाही, CCTV कॅमेरे चालू आहेत। नाही, त्यांच्या फॉर्ममध्ये मी सांगितलं तसं बऱ्याचशा त्रुटी होत्या, त्याची पूर्तता आम्ही केली। काही गोष्टीची आता त्याची जी प्राथमिक छाननी राहते, प्राथमिक छाननी केली आणि त्यानंतर आम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या की इथं काही गोष्टी त्रुटी राहिलेल्या आहेत। त्यांनी जो उमेदवारी अर्जावरती पत्ता दिलता त्या ठिकाणी आमचे जे कर्मचारी आहेत ते त्याची जी त्रुटी पूर्तताबाबत जे पत्र आहे ते घेऊन गेले, त्या ठिकाणी ते उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे तिथं ते आमचं जे पत्र आहे ते त्यांनी ढकललं। तिची इच्छा नव्हती फॉर्म भरण्याची, परंतु तिला दबाव आणून प्रेशर आणून फॉर्म भरायला लावला अशी मला मिळालेली माहिती आहे। त्यामुळं कदाचित त्या मुलीला नको असेल म्हणून तिनं तो फॉर्मवर जाऊन बसून सही केली नसेल। या त्याच उज्ज्वला थिटे आहेत ज्यांना बंदूकधारी पोलिसांच्या सुरक्षेत अर्ज भरण्याची वेळ आली होती। निवडणुकीत उभे राहू नयेत म्हणून धमकावलं जात होतं, अडवणूक केली जात होती आणि अखेर राजन पाटलांनी अर्ज बाद केलाच असा आरोप उज्ज्वला थिटेंनी केलाय। 50 वर्ष दडपशाहीवर जायचं गाव चाललं असतं का? या देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, इथं पोलीस प्रशासन आहे ना। आमच्या गावामध्ये कधीही कुठलीही तक्रार होत नाही। तुम्ही जर मोहोळ पोलीस स्टेशनला गेलात तर मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये अख्ख्या तालुक्यात सगळ्यात कमी क्राईम असणारा हा परिसर आहे। 2000 सालापासून 2023 सालापर्यंत दादा म्हणते मी तुम्हाला, वडील म्हणत होते, मी त्याच गावात होते आणि ते गाव सोडण्याचं कारण काय आहे हे तर जनतेला माहिती आहे। ते एक आणखी कवर स्टोरी करून अजून सत्य आणेन। फक्त माझ्यापाशी ब्रह्मास्त्र आहे, काढायला मला लावू नका। गृहीत तर धरलेल्याच होत्या गोष्टी, एकतर फॉर्म भरू देणार नाहीत आणि जर फॉर्म भरला तर अर्ज बाद करतील। मी तुमच्या त्या दिवशी पण चॅनल समोर सांगितले। जो माणूस स्वतःहून सांगतो 302ची कलम भोगणारी मुलं आहेत माझी। आज स्वर्गीय पंडित भाऊ देशमुख मोहोळचं प्रकरण, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मुलाला 302च्या कलमातून सोडवून आणलं। जो माणूस 302च्या कलमातून मुलं सोडवू शकतो तो 4 कागद गहाळ करायला किती वेळ लागतो? अनगर नगर पंचायतचं इलेक्शन होतं, छाननी अनगरमध्येच होती आणि आमचं कोणीही छाननीला नव्हतं। मी निर्णायक अधिकाऱ्यांना सांगितलं निवडणूक की सर उद्या छाननी आहे, पण आजच एवढा बंदोबस्तात मी आले, उद्या छाननी वेळी आमचं कोणीही नसणार आहे। मला भीतीपोटी आज वकील कोणी आला नाही, मायलेकरं दोघं आलो, अख्खं गाव पाहते, उद्या छाननीला वकील एकटा कसा येईल? मग आमचं गहाळ की आमच्या बाजूने एक वकील देखील नव्हता, एवढ्या दहशतीला त्यांच्या घाबरला, त्यामुळे आम्ही एक वकील ही देऊ शकलो नाही तिथं। आधी अनगर ग्रामपंचायत होती, आतापर्यंत बिनविरोधच निवडणूक जिंकण्यात आल्यात। यावेळी पहिल्यांदाच नगरपंचायत झाल्यानंतर निवडणूक झाली, तीही बिनविरोध झाली। पण षडयंत्र रचून अर्ज बाद केल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केला आणि आता प्रकरण कोर्टात जाणार आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, अनगर, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।